सचिन हावळे पाटील जरांगे पाटलाचं सहकारी आहे. ते काल परवा हे आले होते दादाकडं. हा विषय सांगितला. आता 3 दिवसापासून इथं बसलेले आहेत. आज जवळजवळ 6-7 पोरांची तब्येत बिघडली. आता त्यांना आपल्याकडून काही लेखी आश्वासन काहीच दिलं जात नाही आहे. म्हणजे त्यांना ठोस आता 3 वर्षापासूनचा हा विषय. आता कसं होतं, तुम्ही त्यांचे मायबाप आहे, तुम्ही याच्यावर सिरियसली घेतलं पाहिजे. दुपारी आम्ही तुम्हाला भेटायला आलो पण तुम्ही चालले गेले होते, म्हणून आता तुम्हाला भेटायसाठी पुन्हा आम्ही आता 28 तारखेला तो विषय घेतो. 29 ऑगस्टपासून आमचं उपोषण चालू होते आंतरवालीला. हा विषय 28ला आम्ही तर घेतोच आहे, 29ला ते तर आम्ही तर फॉलोअप घेऊच. पण आता कसं असतं, मी सकाळपासून त्यांना 2-3दा उपोषण सोडायचे हे केले, त्यांची मानसिकता केली. त्यांचं काय म्हणणं आहे, आम्हाला लेखी पाहिजे. पण आता तुम्ही समाधानकारक त्यांचं हे करा, म्हणजे कसं होतं त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी. आणि तुम्ही तसं हां तर त्यांना विचारा. आम्ही त्याच भूमिकेत होतो. तुम्ही जर भेटले असते दुपारीच हा विषय मिटवत होतो आम्ही. पण त्यांचं कसं झालं, त्या पोरांना बी शाश्वत 3 वर्षापासून शासनाकडून काही कॉन्क्रीट मी काय आश्वासन देऊ शकतो. उद्या शेवटी शासन यंत्रणा आहे. इथं एक स्वतः खालचा पार्ट आहे, त्यांनी जर वरतून सांगितलं. 3 महिन्या पहिले पण झाला होता सर हा विषय. हो झाला होता. आपण प्रपोजलही पाठवलं होतं, पण त्यात मला वाटतं एप्रिलमध्ये गेलं होतं. मग आता तर तसा विषय पुन्हा होणार नाही ना. नाही आता जेवढं आहे ते शासनाने अप्रुव्हल देऊन पाठवलेलं आहे. काही टक्के वाढ पत्रही दाखवत त्यांना. कारण त्यांचे लेकरं बाळा तुम्हालाच आशीर्वाद देतील साहेब. तुम्ही आज आपलेच अधिकारी म्हणल्यावर काही विषय नाही. फक्त तुम्ही पर्सनल लेवलला तुम्हाला पूर्ण ताकद लावून विनंती, तुम्हीच ते आता हँडल करा. आपण पण ताकद लावा. आम्ही तर लावतोच. आम्ही 29ला तेच करणार आहे. मी आता साहेबांना भेटलो, त्यांना सगळं पॉझिटिव्ह बोललो. तुमचं 3 वर्षापासूनचा हा विषय, तुम्ही आत्ता 3 महिन्या पहिले त्यांना आश्वासन दिलं होतं. ते आश्वासनचं हे झालं नाही. तर ते म्हणले माझ्याकडं ठोस हे नव्हतं, तर मी ते ताबडतोब उचलतो. म्हणलं तुमच्याकडे 8 दिवस आहे, तुम्ही आता खाली जाऊन त्यांचं स्वतः समाधान करायचं. ते काय सांगतात ते, तर ते आता वरून खाली येऊ राहिले, तुम्हाला लेटर देते. तुमचे सगळं बोलणं झालं आहे. ते तुमचं काय पगार वाढीसाठीचं ते हे पण त्यांनी प्रिंट केलं आहे सगळं. ते तुम्हाला दाखवतील लगेच. अगोदर तुम्ही एकदा समजून घ्या. ते हे चांगलं झालं तरी आम्ही 28-29ला तुमचा विषय घेणार आहे. तुमचा सारथीचा, महामंडळाचा, कुणबी दाखल्याचा तो विषय आम्ही सगळं 28-29च्या याच्यात घेणार आहे. तिथं तर 100% होणार आहे. हे जे आता तुम्हाला समाधान करणार आहे ते लेखी तुम्हाला आश्वासन घेऊन येऊ राहिले खाली पगारवाढीचं आणि ते तुमच्या याचा. तर तुमच्या लढ्याला, ह्या 3 दिवसाच्या लढ्याला चांगलं यश आलं आहे. ते 100% येते. मी सांगितलं 7 जण ॲडमिट झाले होते आज, म्हणजे माझ्यासमोर तुम्हाला नेलं. नंतर बहुतेक 5-6 जण गेले म्हणलं. त्यांना हे बी म्हणलं की जर तुम्ही आज हे नाही केलं तर उद्यापासून सगळी इथं ॲडमिट व्हायला चालू होती. तर ते पण तुम्ही आपल्या लेकराचं हे, त्यांचे लेकरं बाळं तुम्हाला उद्या आशीर्वाद देते ना, त्यांचे आशीर्वाद घ्या ना. जर समाजाचं तुम्ही, आम्ही तर पायाला भिंगरू लावून फिरतोय ना म्हणलं रात्रंदिवस. तर ते एक 10-15 मिनटात तुमच्याकडे येतील आणि वैयक्तिक भेटतील. आता ते निघून जाणार नाही.